आम्ही उपोषणाचा अर्ज दिला। काकीला मी 20 तारखेला म्हणजे उद्या उपोषणाला बसवणार होतो, आमरण उपोषणाला, कारण प्रशासन काही काम करत नाहीये। इथल्या कायदा सुव्यवस्था शून्य झालेला आहे। सीपी आलेले आहेत, परंतु त्यांच्याकडूनही आम्हाला कारवाईची कुठलीच अपेक्षा नव्हती। जर तुम्ही इथे काही कारवाई केली तर मी तुम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली पोलीस स्टेशनला अरेस्ट करणार। मी भाऊ, मी म्हटलं भाऊ कोण मला माहिती नाही, ते म्हणले विवेक पंडित यांचा राईट हँड आहे। तरी सुद्धा गणेश वरखंडे हे मला अरे तुरे आणि खूप शिव्यागाळ केली आणि ते म्हणले की तुझे हातपाय तोडून कुठे टाकू ते तुला माहिती, मग तुझे पोलीस आणि कोण काय करतील ते बघू। हे लोक आमच्या खिशात आहेत। नमस्कार, माझं नाव स्वप्नील डिकुना। तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकलेला ज्याच्यामध्ये भुईगाव येथे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी येऊन तिथे अतिक्रमण केलेलं आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर कब्जा मारून खोटा सातबारा बनवून तिथे अतिक्रमण करण्यात आलेलं। अशीच एक घटना आहे माणिपूर येथली। तर माणिपूरला जॉयसी डिसोजा हे राहतात, यांची जमीन आहे गोखिवऱ्याला। तर ह्यांच्या जमिनीवर देखील अतिक्रमण करण्यात आलेलं। 2016 पासून ह्या लढत आहे, पोलीस स्टेशनला फेऱ्या मारत आहेत। वालीव पोलीस स्टेशनमध्ये यांची तक्रार घेतली जात नव्हती। वसई विरार महानगरपालिका हद्दीतील हे गोखिवरा गाव आहे, तेथे त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आलं। परंतु महानगरपालिकेमध्ये आज 4 वर्ष तक्रार देऊनही आजही तिथे त्यांच्यावर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली नाहीये। तर माझं म्हणणं एवढं आहे, किती दिवस, किती वर्ष आणि किती पिढ्यानपिढ्या आपण भूमिपुत्रांवर, आपल्या ज्या वसईच्या स्थानिक भूमिपुत्रांवर जो त्रास होत आहे, ज्यांच्या जमिनीवर अतिक्रमण होत आहे आणि त्याच्यावर काहीही कारवाई केली जात नाहीये प्रशासनाकडून, तर आपण भूमिपुत्रांनी किती वर्ष असा त्रास सहन करावा आणि किती लिमिटपर्यंत हा त्रास सहन करावा। ह्या काकी आहेत, या 4 वर्षापासून वालीव पोलीस चौकी इथून किती लांब आहे, तिथे स्वतः फेरी मारत होते। त्यांची वालीव पोलीस स्टेशनला साधी एफआयआर देखील घेतली जात नव्हती। परंतु हे आमच्याकडे आल्या, माझ्याकडे आल्या, मला बोलल्या स्वप्नील असा प्रॉब्लेम आहे। आज आम्ही आंटीला घेऊन स्वतः वालीव पोलीस स्टेशनला गेले आणि वालीव पोलीस स्टेशनमध्ये आणि प्लस मीरा रोडला कमिशनर साहेब जे आले आहेत नवीन सीपी, त्यांच्याकडे उपोषणाचा अर्ज जेव्हा जातो, आम्ही उपोषणाचा अर्ज दिला। काकीला मी 20 तारखेला म्हणजे उद्या उपोषणाला बसवणार होतो, आमरण उपोषणाला, कारण प्रशासन काही काम करत नाहीये। इथल्या कायदा सुव्यवस्था शून्य झालेला आहे। सीपी आलेले आहेत, परंतु त्यांच्याकडूनही आम्हाला कारवाईची कुठलीच अपेक्षा नव्हती, कारण त्यांचं जे बोलणं आहे त्याच्यावरून समजण्यात येत आहे का ते देखील कारवाई करण्याच्या मूडमध्ये नव्हते। त्यासाठी आम्ही उपोषणाचा अर्ज दिला आणि उपोषणाचा अर्ज दिल्यानंतर उद्या उपोषणाला बसणार आणि 1 दिवस अगोदर अचानक वालीव पोलीस स्टेशनवरून फोन येतो आणि आज एफआयआर घेतली जात आहे। परंतु हा त्रास कशासाठी आणि कोणासाठी? बाहेरून आलेले लोक अतिक्रमण करतायत आणि स्थानिक भूमिपुत्र जे आहेत ते तक्रार करतात आणि 4-4 वर्ष फेऱ्या मारतात, तरी देखील त्यांची तक्रार घेतली जात नाही। तर आपण आंटीकडून पण ऐकून घेऊया, काकींकडून पण ऐकून घेऊया, त्यांना किती त्रास झाला आणि त्यांना काय काय करावं लागलं ते। मी श्रीमती जॉईस मार्शल डिसोजा, वय वर्ष 62, राहणार माणिकपूर YMCA मागे। आमच्या वडिलांनी 1970 साली 68-69-70 साली गोखिवरा देवीपाडा इथे सर्वे नंबर 81, 83 आणि 84 अशी सुमारे 50 गुंठे जमीन विकत घेतली होती। ती जमीन आम्ही कसत होतो आणि आमचं येणं जाणं होतं। 2016ला तिथे एक बाई येऊन राहिली आणि छोटंसं झोपडं बांधलं। ते झोपडं मी 2दा जाऊन तोडलं। त्याच्यानंतर एक गणेश नावाचा माणूस तिथे आला आणि त्याने सांगितलं की जर तुम्ही इथे काही कारवाई केली तर मी तुम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली पोलीस स्टेशनला अरेस्ट करणार। मी भाऊ, तर मी म्हटलं भाऊ कोण मला माहिती नाही, तर ते म्हणले विवेक पंडित यांचा राईट हँड आहे। तरी सुद्धा गणेश वरखंडे हे मला अरे तुरे आणि खूप शिव्यागाळ केली आणि ते म्हणले की तुझे हातपाय तोडून कुठे टाकू ते तुला माहिती, मग तुझे पोलीस आणि कोण काय करतील ते बघू। हे लोक आमच्या खिशात आहेत। मी म्युनिसिपालिटीच्या ऑफिसमध्ये सुद्धा अर्ज दिलेला आहे, तिथे सुद्धा बऱ्याचशा फेऱ्या मारलेल्या आहेत। एकही आयुक्ताने मला सहकार्य केलेलं नाही। उलट बघतो उद्या या, परवा या आणि सगळा वेळ मोफत घातलेला आहे। शेवटी मला स्वप्नील डिकोना यांचा एक व्हिडिओ YouTube याच्यावर आपला
फेसबुकवर मिळाला. मी त्यांच्याशी संपर्क साधला, माझी बाजू त्यांना सांगितली आणि त्यांनी मला मदत करण्याची हमी दिली आणि त्या दिवसापासून ते सतत माझ्याबरोबर आहेत आणि आज जे हे FIRचं यश आहे ते संपूर्णपणे मी त्यांना देत आहे. कारण जर ते नसते तर अजून 15-20 वर्ष मी तिथेच असते. माझा वेळ, माझा पैसा आणि सगळी मेहनत वाया गेलेली असते. म्हणून स्वप्नील, तुम्ही, डॉक्टर आणि युसुफ सर यांचे धन्यवाद. तहसीलदार, तलाठे, पोलीस प्रशासन, महानगरपालिका म्हणजे जवळजवळ इथले सर्वच प्रशासन आणि सरकारी अधिकारी जर असे भ्रष्ट बसले असतील तर कसा विकास होणार या वसई विरार महानगरपालिकेचा आणि कसा विकास होणार या वसई विरारचा. एवढा भ्रष्टाचार आहे. किती लोकांबरोबर मी लढणार, तर वसईच्या स्थानिक लोकांना आणि वसईच्या भूमिपुत्रांना मी विनंती करतो का या लढ्याबरोबर माझ्या पाठीशी उभे राहा, मला सहकार्य करा आणि सरकारी कार्यालयामध्ये बसलेले भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देईल हे मी शपथ घेतो. आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो वसईकरांना की मला साथ द्या आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढण्यासाठी माझ्याबरोबर उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.